नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत. प्रेक्षको, हॅलो सह्याद्रीमध्ये आपण एका अशा व्यक्तित्वाला भेटतो ज्यांचा जीवन प्रवास आपल्यासाठी एक आदर्श असतो. अनेकांना या जीवन प्रवासाचा ऐकून अनुभवून खूप फायदा होणार असतो. आणि आजचा जो भाग आहे तो तर ज्या कोणाला आपण भेटणार आहोत त्यांचा जीवनक्रम, त्यांचा जीवन प्रवास हा अनेक प्रवासांना मार्गदर्शक ठरू शकणार आहे. खूप जास्त पार्श्वभूमी न सांगता मी यावेळेसच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या, खरं तर यावेळी दुसऱ्यांदा प्रथम येणाऱ्या श्री प्रमोद यांचं आपल्या हॅलो सह्याद्रीमध्ये स्वागत करतो. प्रमोद चौगुले सर, नमस्कार. नमस्कार सर. आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यावर्षीच्या परीक्षेत दुसऱ्यांदा महाराष्ट्रात प्रथम आलात. काय सगळा हा अनुभव आहे? मी म्हणाल्याप्रमाणे हा जो जीवनक्रम आहे, जीवन प्रवास आहे, तो नेमका कुठून कसा सुरू झाला हे सगळं लोकांना ऐकायला आवडणार आहे. कारण त्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून पुढे जायला अनेक जण नक्कीच उत्सुक असतील. आपलं खूप कौतुक झालं महाराष्ट्रभर, देशभर. आज त्या कौतुकाच्या मुळाशी आपण जाऊयात आणि कुठून त्या कौतुकाला सुरुवात झाली, ते कौतुक कुठं फुलायला लागलं, इथूनच आपण सुरुवात करूया. तुमच्या लहानपणापासून कसं लहानपण गेलं, कशा सामाजिक परिस्थितीमध्ये? सर, माझं जे गाव आहे, मी खेडेगावातून आलेलो आहे. माझं गाव आहे सोनी, जे सांगली जिल्ह्यामधल्या मिरज तालुक्यामध्ये येतं. आणि माझं लहानपण जे आहे पूर्ण म्हणजे 5वी पर्यंतचं लहानपण हे माझं गावामध्येच गेलं. घरी आमचं जे घर आहे ते शेतकरी कुटुंब आहे आणि घरची शेती ही खूप कमी आहे, म्हणजे अर्धा एकर शेती आहे. त्यामुळे वडील माझे टेम्पो चालक होते आणि वडिलांना आधार म्हणून आई माझी शिवणकाम करायची. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच असणारी परिस्थिती होती. आणि त्यामध्ये मग जिल्हा परिषद शाळा सोनी या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षण घेतलं. आणि गावामध्ये असताना त्या गावामध्ये आपल्याला जे शिक्षक भेटतात किंवा गावचं जे वातावरण होतं तिथं पहिल्यांदा माझी जडणघडण झाली. आणि मग नंतर माझं जे सिलेक्शन आहे 6वीला ते जवाहर नवोदय विद्यालय पलूस सांगली या ठिकाणी झालं आणि मी नवोदयमध्ये गेलो. अच्छा. यस. आणि नवोदयमध्ये 6वी ते 12वी माझं शिक्षण झालं आणि तो पुढचा पाया मला नवोदयच्या जीवनाने घालून दिला. हा टर्न कसा आला, हे वळण कसं आलं? ते सर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे असं म्हणतात ना की काही गोष्टी आपल्या नशिबात असतात. आमच्या गावामध्ये एक सर आहेत महादेव चव्हाण सर म्हणून, तर ते आमच्या घरी आले की नवोदयचे फॉर्म सुटलेत आणि प्रमोदला नवोदयला बसवायला पाहिजे. पहिल्यांदा घरात माहितच नव्हतं की नवोदय काय असते. त्यांनी ती गोष्ट किंवा संकल्पना समजावून सांगितली की काय प्रकारे म्हणजे केंद्र सरकारचं असे जिल्ह्यामध्ये स्कूल्स असतात की ग्रामीण भागामधल्या आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च स्तराचं शिक्षण मिळावं, तेही मोफत, याच्यासाठीची केंद्र सरकारची योजना आहे असं त्यांनी सांगितलं. निवासी योजना. आणि एकही पैसा आपल्याला द्यावा लागत नाही आणि उच्च शिक्षण. तर मग घरच्यांना सांगितलं की फॉर्म भरायचा आहे. पण फॉर्म भरताना मी घरी नव्हतो, मी माझ्या मामाकडे गेलो होतो. तर मग तो दिवस शेवटचा दिवस होता. नशीब बलवत्तर होतं की 1 आठवड्याने फॉर्म भरण्याची मुदत वाढली. आणि मग सरांनी लगेच मला बोलवून घेतलं आणि मुदत वाढ झालेल्या त्या काळामध्ये मी पहिल्यांदा फॉर्म भरला. आणि त्या सरांनीच माझं सकाळी 6 ते 8 टीचिंग घेतलं. ते सर प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते, पण ते त्यांचा वेळ देऊन माझं म्हणजे मला शिकवायचे आणि त्यांच्या शिकवण्यातून मी सर नवोदय परीक्षा पास झालो. आजची जी स्थिती आहे की आपण दुसऱ्यांदा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम आलेला आहात, हा काय सगळा अनुभव आणि काय सगळ्यात जास्त मार्क मिळवणं, सगळ्या सामान्यांमध्ये जास्त मार्क मिळवणं,
याचा बेस जो तयार झाला नवोदयामध्ये, नवोदयाच्या या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काही ना काही तिथे नक्की मिळालं असेल. पण मला आजचा अनुभव तुम्हाला विचारायला आवडेल. पहिली गोष्ट की महाराष्ट्रात एकदा पहिला येणं हा तर सर्वोच्च आनंद होता, जो मी मागच्या वेळेला अनुभव. बरोबर. आणि मला दुसऱ्यांदा पहिला येण्याची संधी मिळाली आणि ते कदाचित माझ्याकडून घडलं. तर 2 वेळा महाराष्ट्रात पहिला येणं, तेही एमपीएससीच्या परीक्षेत, ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि सर मला वाटतं, मी यासाठी एक शब्द वापरेन की मला असं वाटतं की मी मला प्रूव्ह करू शकलो. बरोबर. तेही माझ्यासाठी. आणि याच्यातून जर समाज प्रेरणा घेत असेल, अनेक विद्यार्थी प्रेरणा घेत असतील, तर ती माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मिळालेलं जे यश आहे, हे यश जसं मला प्रूव्ह करणार होतं, तसंच माझ्या घरच्यांना आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना एक स्फुरण देणारं ठरलं. कारण आम्ही ज्या परिस्थितीमधून शिकलो किंवा आलो, तर आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की एखाद्या परीक्षेमध्ये आपण एवढं उत्तुंग यश मिळवणं. आणि मी म्हणेल की माझ्या या यशामधून माझ्यासारख्या ग्रामीण भागामधून आणि आर्थिक परिस्थितीमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे एक शिकवण आहे की आपण कुठे कमी नाही आहोत. तुम्ही जर ठरवलं, तुम्ही जर चिकाटी बाळगली, तर तुम्ही सुद्धा असं उत्तुंग यश मिळवू शकता, हे याच्यातून दिसून येतं. तुमच्याच अगदी जवळच्या नातेवाईकांनाही हे यश तुमच्यासोबत मिळालंय. मला वाटतं आपले मेहुणे प्रसाद चौगुलेच त्यांचं हे आडनाव. तर ह्या सगळ्यांमध्ये काय नेमका असा धागा आहे की हे यश तुम्हाला मिळत गेलं? प्रसादचं पहिलं येणं असेल किंवा माझं पहिलं येणं असेल, हा त्याचं किंवा माझंही स्वतःचं हार्डवर्क आहेच या क्षेत्रामधलं. पण याच्यामध्ये आमचा एक बेस जो तयार झाला, फाउंडेशनल बेस, तो नवोदयमध्ये आणि त्याच्या अगोदरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तयार झाला. आणि त्या बेसच्या जोरावरती आणि नंतर केलेल्या हार्डवर्कवरती हे जे यश मिळालं. आणि सर याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की असं नाही की हार्डवर्क इतर लोक करत नाही, पण काहींच्याच वाट्याला हे यश काय येतं, तर याच्यासाठी मला असं वाटतं की अभ्यास करत असताना फक्त हार्डवर्क नाही, तर त्याला योग्य दिशा असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि योग्य दिशा कोण देतं, तर आयोगाचा सिलेबस देतो. आयोगाचे पूर्वीचे क्वेश्चन पेपर तुम्हाला योग्य दिशा देतात. फक्त ती दिशा डोळसपणे बघण्याची आपली तयारी पाहिजे. नवोदयाच्या आधी तुम्ही जिल्हा परिषदचाही उल्लेख करत आहात आणि जिल्हा परिषद शाळेमध्येही मला हे स्फुरण मिळालं, ही प्रेरणा मिळाली असं म्हणालात. नक्कीच सर. तो काय नेमका प्रकार? आमच्या इथे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आहे, एक आहे. तर त्या ठिकाणी मला अजूनही सरांची नावं आठवतात, जगदाळे सर, आमचे मालगावे सर. तर सर त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही अभ्यास नाही केला किंवा जेव्हा जेव्हा आम्ही कमी पडायचो, मला आठवते 34 स्कॉलरशिप, तर सर डायरेक्टली पट्टीनं मारायचे. ओके. तर मला असं वाटतं की या गोष्टींचा म्हणजे जेवढ्या हक्काने सरांनी आम्हाला शिकवलं, तर याचा कुठेतरी फायदा झाला. ओके. जर सरांनी म्हणजे तो आपुलकीपणा दाखवली नसती, तर कदाचित आपला बेस तेवढा मोठा झाला नसता. त्यामुळे मी म्हणेल की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा खूप चांगलं शिक्षण दिलं गेलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावरतीच पुढचं पाया तयार झाला. बरोबर. आणि स्कॉलरशिप मला वाटतं मग पहिलं यश तेच म्हणता येईल? नाही, स्कॉलरशिपमध्ये मी असं काही राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पहिला आलो नाही. बरं. येस. त्यानंतर परीक्षा दिली. तो बेस नक्कीच तयार. पण पुढे नवोदयमध्ये 10वी आणि 12वी मध्ये टॉप केलंच आपण? येस सर, टॉप केलं. तर तिथं ती सुरुवात होती असं बरं. पहिल्यांदा नवोदयमध्ये 10वीला पहिलं येणं, त्यात जो एक आत्मविश्वास वाढला असेल आणि आपण आता पहिले नेहमीच येऊ शकतो असाच एक आत्मविश्वास निर्माण झाला असेल, तो कसा होता आणि काय त्याला पाठबळ मिळत गेलं? नवोदयमध्ये जेव्हा मी गेलो त्यावेळेला 6वीला होतो, म्हणजे 12 वर्षाचा होतो. कुठेतरी सुरुवातीला न्यूनगंड होता की आपण नवीन ठिकाणी आलोय, या ठिकाणी आपण परफॉर्म करू का, किंवा इथं जे इतर लोक आहेत तर ते हुशार आहेत खूप, मी तेवढा हुशार आहे का, छोटा होतो त्यामुळे कदाचित तो न्यूनगंड होता. पण मला आठवतंय की आम्हाला एक मॅथ्सच्या टीचर होत्या, कीर्ती देसाई मॅडम. त्या मॅडमनी पहिल्यांदा ओळखलं की याचं मॅथ्स खूप छान आहे आणि त्या मॅडमनी मला खूप चांगल्या प्रकारे अपलिफ्ट करायचं काम केलं. आणि मी पहिल्यांदा 8वी मध्ये मॅथ्समध्ये पूर्ण आमच्या डिव्हिजन्समध्ये 3 डिव्हिजन्समध्ये पहिला यायला चालू झालो. आणि त्या एका पॉइंटमधून मला जी प्रेरणा मिळाली, त्या प्रेरणेमधून माझा अभ्यासामध्ये खूप मोठी इम्प्रूव्हमेंट झाली. आणि तिथूनच कुठेतरी मग 10वीला पहिला येणं, आणि एकदा 10वीला पहिल्यानंतर मग मी तर म्हणजे ठरवूनच घेतलं की 12वीला पहिला यायचं. आणि याच्यामागे सर आणखी एक महत्वाचं इंटरेस्टिंग कारण असं होतं की नवोदयमध्ये ज्या वेळेला तुम्ही पहिले येता 12वीला वगैरे, तर तिथं बोर्डवरती नाव लिहिलं जातं की या वर्षीचा पहिला येणारा कोण. तर मग ते असं होतं की या नवोदयमधून जिथं मी 7 वर्ष राहिलो, तिथं आपली काहीतरी ओळख शेवटपर्यंत राहिली पाहिजे आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिलं आलं पाहिजे. म्हणून मी जोमाने अभ्यास केला आणि मी 12वीमध्ये सुद्धा पहिला आलो सीबीएसई बोर्डमध्ये, आणि आजही तिथं नाव आहे, याचा मला आनंद होता. याविषयी आपण बोलणार आहोतच, पण हॅलो सह्याद्रीमध्ये थोडीशी विश्रांती, परत भेटूया. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रमोद चौगुले सर आपल्या सोबत आहेत.
चौगुले सर, आपण आपल्या नवोदय विद्यालयाबद्दल बोलत होतो, तिथल्या अभ्यासाबद्दल बोलत होतो. 12वी नंतरचा हा कसा प्रवास होता? 12वी नंतर थेट स्पर्धा परीक्षांकडेच वळलात का आणखी मधला काही टप्पा वेगळा होता? 12वी नंतर मी लगेच थेट स्पर्धा परीक्षांकडे आलो नाहीये. बरं. जरी 12वी मध्ये असताना, नवोदयमध्ये असताना स्पर्धा परीक्षा आहे, युपीएससी, एमपीएससी असं काही क्षेत्र असतं, याच्याबद्दल आम्हाला थोडी 12वी बेसच्या पण बऱ्याच परीक्षा असतात. होते. एनडीए होती, ठीक आहे, तर त्याही एक्झाम्स दिल्या होत्या. पण त्यानंतर मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन्स घेतला, गव्हर्नमेंट कॉलेज कराडला, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडला ऍडमिशन्स घेतलं. त्या ठिकाणी बीई मेकॅनिकल झाल्यानंतर मला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये जॉबची ऑफर आली आणि मी तिकडे जॉईन झालो. म्हणजे 12वी नंतर मी इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतर मी जॉब, असा हा माझा प्रवास राहिलाय. आणि मी युपीएससी एमपीएससी करण्यासाठी जॉब रिझाईन करून मी या क्षेत्राकडे नंतर आलेलो. बरं. युपीएससी आधी ट्राय केला आणि नंतर एमपीएससी कडे मी वळलो. काय डोळ्यासमोर होतं युपीएससी करताना? काय व्हायचंय म्हणजे? येस, सुरुवातीला नक्कीच युपीएससी करायचं म्हणजे एकतरी आयएएस व्हायचं किंवा आयपीएस व्हायचंय, हेच ध्येय डोळ्यासमोर घेऊन युपीएससी चालू केली. आणि युपीएससीचे अटेम्प्ट खूप चांगल्या पद्धतीने दिले. पण काही कारणामुळे वेगवेगळ्या विषयांमध्ये कधी या तर कधी त्या विषयामध्ये कमी जास्त मार्क झाल्यामुळे युपीएससी मध्ये नेहमी अपयश येत गेलं मला. आणि मग त्याच्यानंतर मी युपीएससी जो माझा शेवटचा अटेम्प्ट होता 2019चा, तर त्यानंतर मग मी युपीएससी कडे सुद्धा वळालो मी. बरं, तू शेवटचा का ठरला, म्हणजे काय ठरवलं की तुम्ही हा शेवटचा म्हणून? युपीएससीला जर एज लिमिट असतं, तर तुमचं एज लिमिट आलं तर त्याच्यानंतर पुढे तुम्ही अटेम्प्ट शिल्लक जरी असले तरी तुम्ही देऊ शकत नाही. आणि ऑलरेडी मी जॉब 5 वर्ष करून या क्षेत्रामध्ये आलो होतो, त्यामुळे मी ऑलरेडी लेट आलो होतो. युपीएससी मध्ये नेमकं तुम्हाला काय वाटतं, काय कुठे आपण कमी पडलो? पहिली गोष्ट अशी झाली की युपीएससी ही रायटिंगची परीक्षा आहे, सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे. आणि सब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहतं की तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस किती चांगल्या पद्धतीनं करता. याचं कारण असं आहे की तुम्हाला त्या 3 तासामध्ये 20 क्वेश्चन्स लिहायचे असतात आणि त्या ठिकाणी विचार करायला वेळ नसतो किंवा तुमच्या विचारांची मांडणी करायला वेळ नसते. त्यामुळे जेवढं प्रॅक्टिस तुम्ही एक्झामच्या अगोदर कराल तेवढंच फास्ट किंवा तेवढ्याच साचेबद्धपणे तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. अदरवाईज तुमचा नॉलेज जरी असलं तरी ते नॉलेज पेपरमध्ये उतरवण्याची कला याच्यामध्ये खूप तफावत राहते. म्हणजे तुम्हाला 10 मार्काचं क्वेश्चन फक्त म्हणजे 150 ते 200 शब्द फक्त 7 मिनिटांमध्ये लिहायचे असतात विचार करून. त्याचं इंट्रोडक्शन, त्याची बॉडी, त्याचं कन्क्लुजन, हे सगळं तुम्हाला लिहावं लागतं. तर याच्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. तर मला असं वाटतं की पहिल्या काही अटेम्प्ट्समध्ये माझ्याकडून ती प्रॅक्टिस कमी पडली. आणि नंतर मी जेव्हा प्रॅक्टिस केली तेव्हा मला असा अनुभव आला की या वर्षी कुठेतरी एसए मध्ये मार्क्स कमी येतात, म्हणजे निबंधांमध्ये मार्क्स कमी आले. पुढच्या वर्षी निबंध इम्प्रूव्ह केला तर दुसऱ्या कोणत्या तरी जीएस सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी आले. त्यामुळे मार्क्स नेमके एकाच विषयात कधीच नाही कमी आले, कधी या विषयामध्ये आणि कधी त्या विषयामध्ये. याच्यामुळे काय झालं की नेमकं इम्प्रूव्हमेंट कुठं चुकतंय किंवा कुठं करायला पाहिजे याच्यामध्ये नेहमी गफलत होत गेली. हे विश्लेषण तुम्हाला करता येत होतं, कुठे कमी पडतो आपण? आणि तोच एक झाल्यानंतर तोच एक सर मला वाटतं की महत्वाचा मुद्दा होता की युपीएससीच्या एक्झाम मध्ये तुम्ही जे पेपर लिहिता तर ते पेपर्स तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला हे नाही कळत की आपण जे क्वेश्चन्स लिहिले तर कोणत्या क्वेश्चन्सला किती मार्क्स अलॉट झाले. आपण जे निबंध लिहिले तर त्यामध्ये 2 निबंध लिहिले तर पहिल्या निबंधला किती पडले, दुसऱ्या निबंधला किती पडले, दोन्ही निबंध खराब लिहिले गेले का एकच निबंध खराब गेला म्हणताना अख्ख्या निबंधला पेपरला कमी आले. तर हे विश्लेषण कुठेतरी डोळ्यासमोर येत नाही. त्यामुळे नेमकी एका लेवल नंतर इम्प्रूव्हमेंट कुठं करायचं हेच कळत नाही. या टप्प्यावर तुम्हाला वाटतं असं विश्लेषण करता यावं म्हणून? मला असं वाटतं की करायला यायला पाहिजे, त्याचा नक्कीच फायदा होईल. तोच फायदा एमपीएससी एक्झाम मध्ये होतो. म्हणजे एमपीएससी एक्झाम जी आहे ती युपीएससी आहे ती सब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्टिव्ह म्हणजे तिथं आपण प्रश्नाचे उत्तर लिहितो. एमपीएससी एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, ज्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो आणि खाली 4 पर्याय दिले जातात, त्याच्यामधलं एक योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं. पण हे प्रिलिम्ससाठी, मेनला तर मला वाटतं डिस्क्रिप्टिव्ह नाही, इथं ऑब्जेक्टिव्हच आहे एमपीएससीला सुद्धा. ओके, येस, सगळ्याच पदांसाठी. तर एमपीएससी काय होतं की मुख्यला सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे तुम्ही जेव्हा पेपर देऊन येता त्यावेळेला तुमच्याकडे पेपर असतं, क्वेश्चन पेपर, आणि जे अँसर शीट तुम्ही तिथे लिहिली त्याची कार्बन कॉपी सुद्धा तुम्हाला मिळते आयोगाकडून. तर तुमच्या समोर तुम्ही काय उत्तर लिहिले प्रत्येक क्वेश्चनचं हे तुमच्या समोर असतं. जेव्हा आयोगाची अँसर की येते, ऑफिशियल अँसर की, त्यावेळेला तुम्ही टॅली करू शकता की आयोगाने उत्तर सी दिलंय आणि मी उत्तर बी केलंय, तर का केलं याच्यावरती तुम्ही आफ्टर एक्झाम तुम्ही त्याच्यावरती विचार करू शकता आणि त्याच्यावरती अनालिसिस करू शकता की मी कुठं चुकतोय, माझी विचारसरणी कुठं चुकतीये, मला कुठे इम्प्रूव्ह करायला पाहिजे. हा मुद्दा इथं होतो. मला वाटतं त्याचा खूप मला मोठा फायदा झाला, जो कदाचित मला युपीएससीला करता आला नाही. त्यामुळे युपीएससी मध्ये मला इम्प्रूव्हमेंट नेमकी कुठे करावं हेच नाही समजलं नाही. बरं, आता दोन्ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असतात असं आपण म्हणालात, प्रिलिम आणि मेन्स. मग त्याच्या स्कोपमध्ये वाढ होते आणि जास्त कन्फ्युजिंग प्रश्न मेन्सला येतात असं म्हणता येईल? नक्कीच.
प्रिलिम्सचा जो सिलेबस असतो हा सिलेबस खूप कमी असतो आणि प्रिलिम्सचे जे प्रश्न असतात एकतर 100 प्रश्न असतात आणि त्याचा एक पेपर असतो आणि दुसरा पेपर असतो हा आपला सीसॅटचा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि उतारे हे चेक केले जातात, जो क्वालिफाईंग पेपर आहे. तर खरा पेपर जो आहे तो जीएसचा म्हणजे जनरल स्टडीजचा असतो, जो पहिला पेपर असतो. त्याच्यामध्ये भले सर्व विषय असतात, म्हणजे इतिहास, भूगोल, पॉलिटी हे सर्व विषय असतात, पण त्याचा स्कोप हा खूप लिमिटेड असतो. पण मुख्यला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा खूप डीप पर्यंत क्वेश्चन जातात. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेवरती प्रश्न विचारायचे असतील तर भारतीय अर्थव्यवस्थेचं राजकोषीय तूट किती आहे इथपर्यंत प्रश्न जातात. तेवढे प्रश्न प्रिलिम्सच्या डीप मध्ये जात नाही. त्यामुळे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये 2 फरक आहेत. एक तरी डेप्थ ऑफ क्वेश्चनचा फरक आहे आणि दुसरा म्हणजे आवाका. तर आवाका मीन्सचा खूप मोठा राहतो. परीक्षा पद्धतींविषयी आपण थोडंसं बोलूयात. जसं मी बोलतो होतो म्हणाले की MPSCलाही काही विषय तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह होते काही काळ, तर तो काळ आणि आताचा काळ आणि येऊ घातलेला काळ, परीक्षांमधील बदल यावर काय तुमचं मत आणि निरीक्षण आहे? सर, जी सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याचे काही फायदे आहेत, त्याचे काही तोटे आहेत, आणि जी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याचे काही फायदे आहेत, त्याचे काही तोटे आहेत. जर सब्जेक्टिव्ह एक्झामचा फायदा काय राहतो की सब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला अनालिटिकल माइंडची गरज राहते. म्हणजे एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला की भारतामध्ये बेरोजगारीची समस्या आहे तर ते का आहे आणि त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजेत, या क्वेश्चनचं जेव्हा तुम्ही उत्तर देता त्यावेळेला तुम्ही त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला असतो की बेरोजगारीची नेमकी कारणं काय आहेत, त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे. तर हे करण्यासाठी तुमचं खूप विस्तृतपणे वाचन पाहिजे आणि त्याचं आकलन पाहिजे. तर हा फायदा होतो. पण त्याचा तोटा असा आहे की जसं मी म्हटलं की सब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये तुम्ही अँसर लिहिता आणि ते अँसर चेक होतं, तर तिथं ऑब्जेक्टिव्हिटी नाहीये. चेक करणाऱ्यांमध्ये कदाचित मार्क्समध्ये कमी जास्त होऊ शकतं, किंवा कदाचित एखाद्याच्या अक्षरावरून सुद्धा कंटेंट सेम असला तरी अक्षरांवरून मार्क्समध्ये कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे नॉलेज सेम आहे, अनालिसिस सेम आहे, पण मांडणी कदाचित थोडी वेगळी दिसल्यामुळे म्हणजे मार्क्समध्ये फरक दिसतो. तर मला वाटतं तिथं कुठेतरी आपण म्हणतो की पर्सनल गोष्ट येऊन जाते. बरोबर. जी, आणि जसं मी म्हटलं की पेपर्स मिळत नसतात, त्यामुळे अनालिसिस करायला पुढे प्रॉब्लेम नाही, संधी होत नाही. ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा फायदा हा आहे की ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला खूप ऑब्जेक्टिव्हिटी राहते. म्हणजे तुम्ही जे उत्तर देणार आहे त्या प्रश्नाचं तेच उत्तर मी दिलं तरच बरोबर येणार आहे. म्हणजे आपल्या 4 जणांची उत्तरं वेगळी असू शकणार नाहीत. पण सब्जेक्टिव्ह मध्ये आपण जसं मी म्हटलं आता बेरोजगारीचा प्रश्न, याची तुमचं उत्तर किंवा तुमची मांडणी वेगळी असू शकते, माझी वेगळी असू शकते, यांची वेगळी असू शकते. पण ऑब्जेक्टिव्ह एक्झामला ही सब्जेक्टिव्हिटी येणार नाही. जे उत्तर बरोबर आहे त्याला तुम्हालाही तेवढेच मार्क्स मिळतील, मलाही तेवढेच मार्क्स मिळतील. हा फायदा आहे. बरोबर. पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये दुसरा तोटा असा येतो की या ठिकाणी आकलनपेक्षा पाठ करण्यावरती जास्त भर जातो. का तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं अचूक उत्तर माहित असणं गरजेचं आहे, तर मग तुम्ही अचूक उत्तर माहित असण्यासाठी पाठ करण्यावरती आपला भर जातो. प्रत्येक परीक्षा पद्धतीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. आपण सुरुवातीला जेव्हा प्रथम आलात त्यावेळेस आपल्याला DYSP पोलीस उपअधीक्षक म्हणून पद मिळालं. ते पद आपण स्वीकारलं होतं आणि मग परीक्षा दिली होती का कसं? मला DYSP हे व्हायचं होतं आणि 2020 ज्या सुरुवातीला मी पहिला आलो तर त्या परीक्षांमध्ये हे पद नव्हतं. अच्छा. हा, म्हणजे मला चॉईस जी होती तर त्याच्यामध्ये DYSP ची चॉईस नव्हती, कारण जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये हे पदच आलं नव्हतं. त्यामुळे मी त्या परीक्षेमध्ये मी उद्योग उपसंचालक म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज हे क्लास 1चं पद निवडलं आहे आणि मी त्या पदावरती सध्या रुजू आहे. पण मला DYSP व्हायचं असल्यामुळे मी पुन्हा परीक्षा दिली आणि मी पुन्हा मग पहिला आल्यानंतर आता मला या वर्षी DYSP हे पद मिळते आणि मी त्या पदावरती रुजू होतोय. एक छोट्या विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा भेटू. येता पिकाले बहर, शिवार झालं हरभर, येता मातीचा हा गंध, मनी आनंद लहर. आनंदाची लहर मनात फुलवणारी, माते समान असणारी ही काळी आई. या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं. नवीन तंत्रज्ञान, नवीन संशोधन, शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं, आपल्या मातीतलं. आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. म्हणतात ना, आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती. तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडीत समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. पण कुठे? तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा. तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा, प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता. पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता.
सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. नमस्कार, पुन्हा एकदा हॅलो सह्याद्रीमध्ये स्वागत. प्रमोद चौगुले सर, आपण आपल्या 2 यशांबद्दल बोलत होतो. पहिल्या वेळी तुम्हाला प्रथम आल्यानंतर जे पद मिळालं, ज्या पदावर तुम्ही आजही रुजू आहात, उद्योग उपसंचालक म्हणून आपण कार्यरत आहात. पण याही पुढे जाऊन तुमच्या स्वप्नातलं जे पद होतं पोलीस उपअधीक्षकाचं, त्यासाठी आपण दुसरा प्रयत्न केला आणि तिथेही प्रथम क्रमांकाने येऊन या पदावरही माझा हक्क आहे हे सिद्ध केलं. आज काय स्थिती आहे त्या पदाच्या स्वीकारण्यासंदर्भात? सध्या मी उद्योग उपसंचालक क्लास 1 या पदावरती रुजू आहे, जे मागच्या परीक्षेमधून मला मिळालेलं आहे. आणि या परीक्षेमधून जे DYSP पद मला मिळतंय त्याचं जॉईनिंग प्रोसेस जी आहे ती चालू आहे आणि अजून एक्झॅक्टली जॉईनिंग त्याचं आलेलं नाही आहे. जेव्हा त्याचं जॉईनिंग येईल तेव्हा या पदावरून रिलीव्ह केलं जातं आणि पुढच्या पदामध्ये आपण रुजू होतो आणि त्याचं सेपरेटली ट्रेनिंग चालू होतं. जे ट्रेनिंग नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग चालू होतं. अच्छा, आपण आता म्हणाल की रिलीव्ह होऊन तिकडे जॉईन व्हायचं. मग तुम्हाला काय सिनियरिटी आपण जे म्हणतो ती कंटिन्यू राहणार? कसं काय असते नेमकी ही पद्धत? बरोबर, एका पदावरून दुसऱ्या पदावरती. तर रिलीव्ह जेव्हा होतो त्यावेळेला आपण ज्या डेटला मागच्या पदाला जॉईन झालो क्लास 1च्या, तर तिथून आपला जो सॅलरी काउंट आहे तो तिकडूनच राहतो. पण DYSPची जी सिनियरिटी आहे, म्हणजे पोलीस मधली सिनियरिटी ही जेव्हा पोलीसमध्ये जॉईन होतो तेव्हापासूनच चालू होते. म्हणजे DYSPला मी जेव्हा जॉईन होईल तेव्हा त्या डेट पासून पोलीसची सिनियरिटी चालू होईल. बट माझी गव्हर्नमेंट सर्व्हिसची जॉईनिंग ही मागचीच राहील, कारण इकडे रेझिग्नेशन कुठं आलं नाहीये, त्यामुळे सेवेमध्ये खंड नाही पडला. उपअधीक्षक पोलीस डिपार्टमेंटचं हे तुमच्या स्वप्नातलं एक अधिकार पद आहे आणि तुमचा अभ्यासक्रम हा तुम्ही सगळ्यांसोबत सारखाच दिलेला आहे. कुठेतरी असं वाटतं का की जर मला या पोस्टसाठी जायचं आहे, मी इथेच जाणार आहे, तर माझी परीक्षा त्या पद्धतीनंच व्हावी, तसाच सिलेबस असावा, तशाच माझ्या फिजिकल टेस्ट व्हाव्या, तशीच माझी मुलाखत व्हावी वगैरे? टेक्निकल जे पोस्ट असतात, जसं की ॲग्रिकल्चरमध्ये टेक्निकल पोस्ट आहेत किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा पोस्ट आहेत, तर त्यांच्यासाठी सेपरेट एक्झाम्स होतात सुद्धा. इव्हन PSI ची जी एक्झाम आहे, जिथं PSI ची भरती होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा सेपरेट एक्झाम होते, त्यांची सेपरेट शारीरिक चाचणी होते आणि त्याच्यानंतर सिलेक्शन होतं. बरोबर. पण त्या पद्धतीची परीक्षा पद्धती DYSP साठी नाही आहे. DYSP हे पद इतर राज्यसेवेच्या पदासारखं म्हणजे उपजिल्हाधिकारी या सर्वांसारखंच भरलं जातं आणि आफ्टर ट्रेनिंग म्हणजे जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टींबद्दल शिकवलं जातं. म्हणजे कायद्यांचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे पोलीसमध्ये, ते तुम्हाला नंतर शिकवले जातात. आणि शारीरिक आपण जे म्हणला फिजिकल स्ट्रेंथ जी आहे ती तुम्हाला ट्रेनिंगमध्ये करून घेतली जाते. तर काही कायदे हे ऑलरेडी सिलेबसमध्ये आहेत, म्हणजे सध्या जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये काही कायदे आहेत. पण सेपरेट परीक्षा असणं कदाचित चांगलं आहे, पण परीक्षा घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स पण येतात. मग असं होईल की प्रत्येक टेक्निकल गोष्टीची पदांची रिक्वायरमेंट वेगळी आहे, मग त्यासाठी इतक्या परीक्षा होऊन जातील की मग ते घेणं सुद्धा एक मोठं कंबरसम जॉब होऊन जाईल आयोगासाठी. अगदी. तर आता सध्या म्हणजे UPSC जर बघितलं तर UPSC मध्ये सुद्धा IAS आणि IPS ही 2 पदं एकाच परीक्षेमधून भरली जातात. म्हणजे IPS होतंय म्हणून त्याला आपण वेगळी परीक्षा घेत नाही. जेव्हा आपण ट्रेनिंग देतो त्याला नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये, तेव्हा आपण त्या ठिकाणी त्या पदाचा विंग वेगळी करतो. तर मला वाटतं की सर सध्या परीक्षा पद्धती एकत्र आहे, तर मला वाटतं तेही ठीक आहे, पण ट्रेनिंग त्या पद्धतीचं होत असेल तर ती रिक्वायरमेंट फुलफिल होऊन जाईल त्याच्यामध्ये. आपण एक मुद्दा अर्धवट सोडला होता परीक्षा पद्धतींसंदर्भातला. आता नवीन परीक्षा पद्धती पण येऊ घातली आहे, त्याला मान्यता मिळाली आहे. बरोबर. त्याबद्दल आपलं काय मत आणि निरीक्षण आहे? नवीन परीक्षा पद्धती जी आहे ती 2025 पासून UPSCच्या धर्तीवरती जी परीक्षा पद्धती येणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पद्धती तिथून बंद होणार आहे. तर याचा म्हणजे आयोगाचा एक मुख्य उद्देश या प्रोसेसमध्ये राहिलेला आहे की आयोग जे सांगतं की UPSC मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे याच्यासाठी. म्हणजे जेणेकरून आता सध्या काय होतं की MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी UPSC देत नाही, का तर हा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ते सब्जेक्टिव्ह आहे. भविष्यामध्ये जेव्हा तो MPSCचा अभ्यास करेल तेव्हा तो MPSCचा अभ्यास करता करता UPSC सुद्धा देऊ शकतो, का तर दोघांचा सिलेबसच सेम आहे. सो तो एक मोठा म्हणजे बेनिफिशियल फॅक्टर बोलला जातो. पण याच्यामधून सर एक डिफिकल्टी सुद्धा मला असं वाटतं जी आहे, आता ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हचा एक्झामचा अभ्यास केलेला आहे. मागचे 4 वर्ष 5 वर्ष त्यांनी ऑब्जेक्टिव्ह मध्ये स्वतःचं
म्हणजे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर जेव्हा ते नवीन ह्याला शिफ्ट होतील तर त्यांना ट्रान्झिशन मध्ये नक्कीच डिफिकल्टी म्हणजे येणार आहे. का तर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मधून येस तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे ट्रान्झिशन करता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे, तरच मग नवीन परीक्षा पद्धतीमध्ये आपण सूट होऊ. अदरवाईज आता ऑब्जेक्टिव्हची जी काही विचारसरणी आहे ती वेगळी आहे, त्याच्यामध्ये तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे सेम पुस्तकाकडे बघण्याचा, आणि सेम जर तुम्ही सब्जेक्टिव्ह एक्झाम देणार असेल तर त्याच पुस्तकाकडे बघण्याचा किंवा त्याला वाचण्याचा दृष्टिकोन वेगळा लागतो. कदाचित पुस्तकच बदलतील, पुस्तक पण बरीचशी बदलणार आहे. तर विद्यार्थ्याच्या अँगलनं जर विचार केला तर जुन्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तर हे ट्रान्झिशन थोडंसं डिफिकल्ट पण आहे. अभ्यासाच्या प्रत्येकाच्या आपापल्या पद्धती असतात. तो कसा आत्मसात करायचा, तो आत किती साठवायचा, अशा प्रत्येकाच्या काही ना काही आपल्या कळा असतात म्हणा, बरोबर, स्ट्रॉंग पॉइंट असतात म्हणा. तुम्हाला तुमच्याबद्दलच्या कुठल्या गोष्टी अशा वाटतात की मी इथे स्ट्रॉंग आहे? अभ्यासामध्ये 2 पार्ट असतात. एक पार्ट असतं रिडिंगचं आणि एक पार्ट असतो रिव्हिजनचा. बरोबर. तर रिडिंग करणं म्हणजे जेव्हा तुम्ही बुकला किंवा कोणत्याही गोष्टीला पहिल्यांदा वाचता याला म्हणतो आपण रिडिंग, आणि जेव्हा त्या गोष्टीला आपण पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतो याला आपण म्हणतो रिव्हिजन. बरोबर. तर रिडिंग बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो, किंवा डिटेल्स आपण लक्षात कसं ठेवतो, त्याची पिक्टोरियल मेमरी कशी बनवतो, की बाबा या पुस्तकाच्या या कोपऱ्यामध्ये ते लिहिलेलं आहे, या बॉक्समध्ये ही इन्फॉर्मेशन आहे, याला आपण अंडरलाईन केलेलं आहे, याला बॉक्स केलेला आहे, तर याला म्हणतो आपण रिव्हिजनची कला. तर मला असं जाणवलं की हा अभ्यास करत असताना की रिडिंग मध्ये मी वेळ घेतो, एकदा चांगलं रिडिंग करतो आणि त्यानंतर मी रिव्हिजन वरती खूप चांगल्या प्रकारे काम करतो. म्हणजे रिव्हिजन मध्ये तर मी असं सांगेन सर की रिव्हिजन करत असताना मी पहिल्यांदा पुस्तकाकडे बघत नाही, फक्त टॉपिकचं नाव बघतो आणि टॉपिक आठवण्याचा प्रयत्न करतो की याच्यामध्ये काय काय आठवतं मला. जसं तुम्ही मगाशी उदाहरण घेतलं की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण, तर मग मुख्यमंत्री ही संकल्पना काय आहे आपल्या संविधानामध्ये, त्याच्या संविधानामध्ये कलमं कोणती आहेत, मुख्यमंत्र्यांची कार्य काय आहेत, पहिले मुख्यमंत्री कोण, मुख्यमंत्र्यांचं क्रम आपल्याला आठवतोय का, सर्वात कमी कालावधीचे कोण, हे सर्व आधी आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर मग आपल्या पुस्तकामध्ये बघायचं की काय आठवलं आणि काय नाही आठवलं. आणि ज्या वेळेला आपण तिथं आपल्याला कळते की अरे हा मुद्दा आठवलाच नाही, तर तो मुद्दा आपल्याला प्रकर्षाने लक्षात राहतो की हा मुद्दा मी विसरलो होतो, आणि तो पुढच्या याच्यामध्ये आपल्याला नक्की आठवतो, बाकीच्यांपेक्षा अधिक आठवतो. तर अशा प्रकारची रिव्हिजनची म्हणजे मी त्याला म्हणेन की रिव्हिज्युअलायझेशन. मी कुठेतरी तुमच्याबद्दल तुम्ही बोलताना असं ऐकलं की मी जास्त वेळ अभ्यास करत नाही. त्याचं कारण हेच आहे का मग की पहिल्या वेळेस फक्त पूर्ण लक्ष देऊन वाचायचं, नंतर फक्त रिवाइज करायचं? हे एक कारण आहे, पण दुसरी गोष्ट अभ्यास होत पण नाही. म्हणजे हे तेवढंच म्हणजे प्रॅक्टिकल कारण आहे. म्हणजे आता आपण बऱ्याच वेळा ऐकतो की फॉर एक्झाम्पल हा पहिला आला, याने 12वीत किंवा एमपीएससी मध्ये पहिला आणि 15 तास अभ्यास केला, असे पण मथळे म्हणजे वाचतो सुद्धा आणि टेलिव्हिजन वरती इकडे तिकडे ऐकतो सुद्धा. पण सर माझा म्हणजे अनुभव मी असं सांगतो की भले मी 15 तास त्या लायब्ररीमध्ये स्टडी टेबलवरती बसत असलो तरी मी त्याला 15 तास अभ्यास म्हणणार नाही. ऍक्च्युअल अभ्यास किती झाला हे महत्वाचं आहे. अच्छा, ऍक्च्युअल अभ्यास म्हणजे किती, मी खरोखर लक्ष देऊन पुस्तक किती वेळ वाचलं, मी प्रश्न लक्ष देऊन किंवा ऍक्टिव्हली किती वेळ सोडवलं, याला मी अभ्यास म्हणेल. कारण आपण जेव्हा 15 तास तिथं बसतो त्याला प्रत्येक वेळेस आपलं मन पुस्तकात नसतं, कधीतरी आपण इतर विचार करण्यामध्ये मन गुंततं, कधीतरी आपल्याला थोडीशी पेंग येते आणि आपण झोपतो 10-15 मिनिटं किंवा अर्धा तास सुद्धा झोप घेतो. तर या गोष्टी आपण मायनस केल्या पाहिजेत. ऍक्च्युअली किती अभ्यास होतो हे महत्त्वाचं. मीटर कसं तयार केलं? याचं मीटर खूप साधं होतं सर. मी एक डायरी मेंटेन करायचो ज्याच्यामध्ये मी नोंद करत जायचो. एकतरी सोशल मीडिया वगैरे हे वापरतच नव्हतो. ज्या वेळेला झोप आली तर झोपायच्या वेळेला मी नोंद करून जायचो की आता आपण बंद करतोय अभ्यास, समजा 2 वाजले दुपारी, तर 2 म्हणजे एक्झिट, डायरीवरती एक्झिट करायचं. 2 वाजता झोपायचं. जेव्हा समजा मला जाग आली फ्रेश होऊन पुन्हा समजा टेबलवर समजा 3 वाजले, 3ला एंट्री करायची. तर हे माझं म्हणजे आता समजा चहाला उठतोय तर समजा 5 वाजता आपण चहाला संध्याकाळच्या आपल्या मित्रांसोबत बाहेर होतोय, तर 5 एक्झिट असणार. 5:30ला आपण टेबलवरती पुन्हा आलो, 5:30ला टाइम चालू. तर याचं कॅल्क्युलेशन मी दिवसाच्या शेवटी नेहमी घातलं, रोज आणि महिन्याच्या एंडला सुद्धा मी याचे कॅल्क्युलेशन्स केले. बरोबर आहे. आणि मला ह्याच्यातून हेच कळालं, कधीतरी 10 तास वगैरे अभ्यास झाला कधीतरीच, पण ते दिवस महिन्यातले हार्डली 4-5 असतील. अदरवाईज मॅक्सिमम महिना माझा अभ्यास हा नेहमी 8 ते 9 तासाचा अभ्यास झालाय. कधीतरी असे दिवस गेलेत की 4-4 तासाचा अभ्यास झाला. मी हे इथं का या माध्यमातून मी हे का सांगायचा प्रयत्न करतोय सर, की कारण विनाकारण बर्डन नको. म्हणजे यांनी पहिला नंबर अचीव्ह केलाय म्हणजे यांनी 15 तास अभ्यास केलाय, मग एखादा विद्यार्थी त्याला मॅच करायला जातो. म्हणजे प्रॅक्टिकली जे होणार नाहीये ते तो मॅच करायला गेला तर त्याची तब्येत बिघडेल,
तो ते नाही करू शकला तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल का, तर त्याला वाटेल की यार ते टॉपर आहेत, त्यांनी 15 तास अभ्यास केला आणि मला ते जमत नाही. वा. पण तसं टॉपरचा सुद्धा अभ्यास 15 तास होत नसतो, ही वास्तव आहे. तर हे जर समजलं तर माझं म्हणणं आहे की योग्य परिस्थिती सगळ्यांसमोर यायला पाहिजे की गरजही नाहीये. चांगला अभ्यास करणं, दिशा धोरण अभ्यास करणं गरजेचं आहे, ना की 15 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. खूप छान. थोडंसं थांबूयात आणि यावर परत बोलूयात. थोड्या वेळाची विश्रांती. नमस्कार. पुन्हा एकदा हॅलो सह्याद्रीमध्ये स्वागत. प्रमोद चौगुले सर आपल्यासोबत आहेत. सर, जाण्यापूर्वी आपण एक खूप जबाबदारीचं वाक्य बोललात की माझी ही जी मुलाखत आहे ती ऐकताना नवीन मुलाला हे दडपण येऊ नये की मी एवढे तास अभ्यास केले तरच मला असं यश मिळू शकलं वगैरे वगैरे. मला वाटतं ही जबाबदारी ही खूप महत्त्वाची आहे. बरोबर. पण ही जबाबदारी स्वीकारत असताना ज्या अनेक सामाजिक जबाबदाऱ्याही याच काळात उमेदवाराला पार पाडायच्या असतात, सगळ्यात म्हणजे लग्न. मला वाटतं दोन ज्या गोष्टी सायमल्टेनियसली तुमच्या मनात आणि घरच्यांच्या मनात चाललेल्या असतात, तिथं कुठंतरी खूप तुमचा वेळ जातो म्हणा, तुमच्या मनाचा ताबा त्या गोष्टी घेतात म्हणा. तुमच्या बाबतीत हे झालं का? माझं UPSC प्रिपरेशन चालू असताना माझं लग्न झालंय. बरं. आणि मी असं म्हणेल की माझा हा जो प्रवास आहे, म्हणजे नोकरीच्या आधी नोकरीच्या अगोदर लग्न म्हणजे हा प्रवास असताना म्हणजे आई वडील मी भाऊ एवढंच नव्हतं, तर माझी मिसेस ही सुद्धा या प्रवासाची एक साक्षीदार आहे. अरे वा. आणि तुम्ही जसं म्हणाला तसं की सामाजिक जबाबदारी किंवा आपण म्हणू कौटुंबिक जबाबदारी, तर ही जबाबदारी एक मोठी जबाबदारी असते. आणि तुमचं जेव्हा लग्न होतं तेव्हा काही गोष्टी ओघाने येतात, त्या तुम्ही करणं अपेक्षित असतं. बरोबर. पण मी इथं जरा एक ठामपणे सांगू शकतो किंवा एक सांगेन की तुमचा पार्टनर आणि तुमची फॅमिली म्हणजे आई वडील भाऊ वगैरे हे तुमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे राहतात ना, त्याच्यावरून तुमची मानसिक स्थिती कशी राहणार आहे हे ठरतं. निश्चित. म्हणजे मी इथं एक गोष्ट सांगेन की माझी मुलगी जी होती, जी लहान होती नंतर, तर लहान असताना तिला पाणी भाजलं होतं, गरम पाणी भाजलं होतं. तर ही गोष्ट माझ्या आईनं आणि माझ्या मिसेसने मला सांगितलीच नाही. का तर मी त्याचं टेन्शन घेईन आणि मग इकडे येऊन त्यांच्यापाशी राहील. त्यांनी ती स्वतःहून दोघींनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ते रिकव्हर केलं. मी जेव्हा 3 आठवड्यानंतर घरी गेलो तेव्हा मला कळालं की अशी काही गोष्ट झाली आहे. म्हणजे मला याच्यातून हे सांगायचं आहे की कोणत्या गोष्टी फॅमिली स्वतःच्या लेवलवरती करू शकते, त्यांनी ते स्वतः करत असतील तर करणाऱ्या ऍस्पिरंटवरती तेवढा त्याचा ताण येत नाही. तर हे बॅलन्स घालण्यासाठी जेवढे स्वतःचं डेडिकेशन इम्पॉर्टंट आहे तेवढंच फॅमिलीचं डेडिकेशन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, हे मला सांगायचं आहे. खूप छान. आणि मला वाटतं या नात्यामुळे तुम्हाला आणखी एक नातं मिळालं प्रसादचं, आणि तोही सहपाठी म्हणून तुम्हाला लाभला. मला सहपाठणाबद्दलही जरा बोलायचं होतं की दोघं जणांनी एकत्र अभ्यास करणं, ग्रुपनं एकत्र येऊन अभ्यास करणं आणि वैयक्तिक अभ्यास करणं, वैयक्तिक अध्ययन असेल, समज असेल स्वतःची, यात कसा फरक करता तुम्ही? ग्रुप अभ्यासाचा सर एक फायदा होतो की काय होतं की आपण ज्या गोष्टी सर्वच एकट्या करायच्या असतात, म्हणजे सर्वच विषय आपणच वाचायचे, वर्तमानपत्र आपणच वाचायची, त्याच्या नोट्स पण आपणच काढायचे आणि समजून सुद्धा आपणच घ्यायचं. तर जर ग्रुप चांगला असेल तर याच्यामध्ये काय होतं की तुम्ही विषयांचं विभाजन करू शकता की बाबा तू भूगोलाचं व्यवस्थित कर, तू यावेळेचं आजचं वर्तमानपत्र तू समजावून सांग, आम्ही ऐकतो, तू प्रश्न विचार, आम्ही त्याची उत्तरं देतो. येस, सेम. तर ते जर आपण केलं ना तर एक खेळीमेळीचं वातावरण तयार होतं आणि त्याच्यामधून डिव्हिजन ऑफ वर्क होऊन कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये तुम्ही जास्त चांगलं अचीव्ह करू शकता. हे खूप महत्वाचं आहे. पण याच्यासाठी सर मी 2 गोष्टी मला असं वाटतात. ग्रुप चांगला पाहिजे. चांगला पाहिजे म्हणजे मला म्हणायचं की तुमच्या ग्रुपमध्ये जे लोक आहेत ते सर्व लोक त्याच ध्येयाकडे तेवढ्याच आतुरतेने बघत असली पाहिजेत, तरच त्या ग्रुपची एक लय तयार होते आणि तो ग्रुप अख्खाच्या अख्खा ग्रुप सिलेक्ट होतो. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुपमध्ये अभ्यास करणं हे व्हेरी बेनिफिशियल आहे, पण त्यासाठी तुम्ही ग्रुप सुद्धा तसा बनवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि मी म्हणेल की त्यानंतर ठराविक वेळ हा स्व अध्ययनासाठी सुद्धा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण स्वतःच मेमरायझिंग करणे, काही उत्तर आपण कशी देतो, आपली विचारसरणी कशी चालते हे स्वतःला अनालिसिस करण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे. आणि काही काळ जिथं गरज वाटते, जिथं वर्क बर्डन खूप आहे तिथं ग्रुपचा वापर करणे, अशा प्रकारे दोन्हींचा वापर आपण करता आला पाहिजे. नक्कीच. स्पर्धा परीक्षेची जी मुलाखत आहे ती जर आपल्या बाजूने ओढायची असेल तर काय तयारी करायला लागते? मुलाखत सर, आयोग जे आहे, UPSC असेल किंवा MPSC असेल, तर आयोग मुलाखतीला पर्सनॅलिटी टेस्ट असं नाव देतं, इंटरव्ह्यू असं नाव देतं. बरोबर.
सो आयोगाच्या नावातूनच समजतं की दे वॉन्ट टू टेस्ट युअर पर्सनॅलिटी, म्हणजे तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे त्यांना समजून घ्यायचं आहे. तर मग आता आपण जर विचार केला की एखाद्या माणसाची पर्सनॅलिटी आपल्याला समजून घ्यायची आहे, तीही अर्ध्या तासात, तर सर्वात पहिलं गोष्ट काय पाहिजे, बोलणं. तर तुमच्या बोलण्यामधून तुमची पर्सनॅलिटी पहिल्यांदा आयोगापर्यंत पोहोचते. त्यामुळे मुलाखतीची तयारी करत असताना आपण किती व्यवस्थित बोलू शकतो आणि आपले विचार आपल्या बोलण्यातून पुढच्या पॅनलपर्यंत किती व्यवस्थितपणे पोहोचू शकतात याची प्रॅक्टिस करणं सर्वात महत्वाचं आहे. आणि ही प्रॅक्टिस करण्यासाठी आपण मॉक इंटरव्ह्यूज घेतले पाहिजेत. आणि मॉक इंटरव्ह्यूज मध्ये तुम्ही जे मगाशी म्हटला की ग्रुपचा वापर, तर आपले जे मित्र आहेत, समजा आपण मुलाखतीसाठी एकत्र तयारी करतोय, तर आपले मित्र, आपण सर्व एकमेकांना मदत करू शकतो. 4 मित्र समोर बसले, 5व्या मित्राची 4 मित्रांनी मिळून मुलाखत घेतली, नंतर तो मित्र इकडे आला, यातला पुढे गेला. तर आपण अशा प्रकारे एकमेकांच्या मॉक इंटरव्ह्यू घेऊन एकमेकांना आपण ट्रान्सपरंट म्हणजे थेट फीडबॅक देऊ शकतो की तुझं हे चुकतंय, बोलताना तू अडखळतोस, तुझे हातवारे चुकतायत, तू बघताना समोरच्या सोबत डोळ्यात डोळे घालून बघत नाहीयेस, तू कुठेतरी तिसरीकडेच बघतोस. कदाचित ह्या सवयी आपसुकपणे आपल्याकडून घडत असतात. तर याची इम्प्रूव्हमेंट आपण मॉक ह्याच्यामध्ये करू शकतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बोलणे हा मुद्दा जर सोडला, तर दुसरा मुलाखतीसाठीचा मुद्दा आहे की तुमच्या विचारांची क्लॅरिटी. म्हणजे मला मुलाखतीमध्ये एक सर प्रश्न विचारला गेला की शहरीकरण हे शाप आहे का वरदान आहे? तर मी सरळ सरळ सांगितलं सर वरदान आहे. तर तुमची क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणायला पाहिजे की सर शाप वाटतंय, वरदानही वाटतंय, हे नाही पाहिजे. तुम्ही तुमची साईड पाहिजे. मला वाटतं की ते कोणत्याही आयोगाला आवडतं की यांच्याकडे स्टँड आहे. भले तो स्टँड कधीतरी चुकेल, पण यू शुड हॅव सम स्टँड. बरोबर. तर मी म्हटलं वरदान आहे. मग त्यांनी म्हटलं की शहरे तर बोकाळलेली आहेत, झाडं कापतो, इतर प्रॉब्लेम्स, पूर येतात, शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे, मग वरदान कसं काय? तर मी म्हटलं की सर शहरीकरण हे वरदान आहे, पण आपण ज्या प्रकारचं शहरीकरण करतोय त्याच्यामुळे ते शाप बनलं आहे. तर ही जी क्लॅरिटी आहे ना, ही क्लॅरिटी पुढच्यांना आवडते असं मला वाटतं. त्यामुळे मुलाखतीचा अभ्यास करत असताना तुम्ही या प्रकारच्या क्लॅरिटी घ्यायला पाहिजे. कोणत्याही विषयावरती मत मांडत असताना तुमचं मत का आहे याला सुद्धा काहीतरी बेस पाहिजे, आणि तो बेस तुम्ही आयोगासमोर मांडला पाहिजे. एक छोट्या विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा भेटू. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत हॅलो सह्याद्रीमध्ये. प्रमोद चौगुले सर, जाता जाता खूप चांगल्या विषयाला आपण हात घातला की आपण शहरच अशी निर्माण करतोय की नैसर्गिक संकट येतच राहतात. आणि मला वाटतं या संकटानं तुमच्या गावाला, तुमच्या घरालाही फेस करावं लागलंय, तोंड द्यावं लागलंय. आणि तेही सगळ्या जगात कोरोना पसरलेलं असताना, सगळं जग कोरोनाला तोंड देत असताना तुम्हाला दुसरं तोंड या पुरालाही द्यावं लागलं. काय सगळी नेमकी परिस्थिती? कारण त्याच काळातली तुमची ही सगळी जडणघडण आहे. तो काळ खूप कठीण काळ होता. म्हणजे माझी मुख्य परीक्षा, म्हणजे ज्या परीक्षेसाठी मी मागचे 1.5 वर्ष वाट बघत होतो, त्या मुख्य परीक्षेची तारीख आली होती. फक्त 2 महिने राहिले होते. म्हणजे आपण अभ्यासाच्या एकदम फ्लो मध्ये असायला पाहिजे. त्या काळामध्ये कोरोनाची सेकंड वेव्ह चालू होती आणि सांगलीमध्ये पूर आला होता. म्हणजे अशी परिस्थिती झाली होती की आमच्या घरामधील सर्वांना कोरोना झाला होता. मी पुण्यात होतो, त्यामुळे मला कोरोना झालेला नव्हता लागण. घरामध्ये सर्वांना कोरोना झाला होता. माझे आई वडील, भाऊ, भावाची मिसेस, माझी मिसेस आणि ओवी म्हणजे लहान मुलगी माझी. आणि हे आमच्या घरात होते, त्यामुळे सर्वांना कोरोना झाला. त्यामुळे ते एका घरामध्ये ते क्वारंटाईन राहत होते. पण असं झालं की पूर आला आणि पुराचं पाणी घरात येतं. तर मग आता अशी परिस्थिती की घरच्या सर्वांना तर हलवायचंय. आता पण हे कोरोना झालेले सर्व आहेत, तर मग यांना आपण हलवायचं कुठं? ह्यांना मामाकडे न्यावं, तेही नेऊ शकत नव्हतो, किंवा ह्यांना कोणत्या मित्राच्या ह्याच्यावरती न्यावं, तर तेही नेऊ शकत नव्हतो. तर असं जर झालं की एक क्षण वाटलं की पूर एवढा येणार नाही. आणि मी रात्री 12 वाजता त्यांना शेवटचं भेटून बाहेर एका खोलीमध्ये मी सेपरेटली राहत होतो मित्राच्या, तर तिथं जाऊन झोपलो. आणि मला 2:30 वाजता फोन आला सर की पुराचं पाणी घरात समोर आलंय. मी जेव्हा 2:45 वाजेपर्यंत घरी पोहोचलो, तेव्हा अशी परिस्थिती होती की घोट्यापर्यंत पाणी आलं होतं. तर 2:45 वाजता रिमझिम पाऊस चालू होता. लाईट, पूर आल्यामुळे लाईट बंद केली होती. म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही, पाऊस चालू आहे, पहाटेचे 2:45 वाजलेत. आणि आम्ही त्या परिस्थितीमध्ये पुराच्या पाण्यामधून पिठाचे डबे, कपडे, सिलेंडर, ह्या सर्व गोष्टी गाडीमध्ये भरत होतो. आणि यांना कुठेतरी, माझ्या मित्राला, तो मित्र म्हणला की आम्ही इथून हलतो, माझ्या फ्लॅटवरती आणा. तर अशा परिस्थितीमध्ये हे चालू होतं. म्हणजे आणि पूर्ण घरच्यांचा कोरोना बंद होऊन आणि सांगलीचा पूर ओसरून जाऊपर्यंत माझे जवळपास याच्यामध्ये 12 ते 15 दिवस माझे त्याच्यामध्ये प्राईम टाइम होता माझा. कारण एक्झाम 2 महिन्यावरती होती आणि हा माझा रिव्हिजनचा महत्वाचा टाइम होता. मला एक क्षण असं वाटलं की आपल्या नशिबामध्ये ही एक्झाम आहे का नाही आहे. खरं.
म्हणजे आपण एवढं जोर लावून ही एक्झाम करतोय, पण नैसर्गिक संकट म्हणा किंवा हे कोरोनाचं संकट म्हणा, हे एवढं असं आलं होतं की मी त्याला टाळूही शकत नव्हतो. तर ती खूप डिफिकल्ट फेज होती माझ्यासाठी, पण मी त्याच्यातून बाहेर आलो. पण मला वाटतं हा एक अभ्यासाचाही भाग होता, कारण ज्या पदावर तुम्ही जाऊ इच्छित आहे तुम्हाला सगळ्या याच गोष्टी हँडल करायच्या आहेत. नक्कीच. मला वाटतं तो अभ्यासच तुमचा त्या निमित्तानं झाला, आपल्या घराच्याच निमित्तानं. तर मला वाटतं अशाही घटनांमधून अभ्यास करणं, असा एक काही संदेश जर तुम्ही आमच्या येऊ घातलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिला, परीक्षांमधून पास होऊन ते येऊ इच्छित आहेत, त्यांना जर अशा गोष्टींकडेही बघण्याचा हा दृष्टिकोन दिला बरोबर, तर आवडेल आम्हाला. काय मार्गदर्शन कराल? मी या वाहिनीच्या माध्यमातून सर्वांना हेच सांगेन की कोणाचं लाईफ स्मूथ नसतं. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये बम्स हे येणार, अपडाऊन्स हे येणार, मग ते वेगवेगळ्या पद्धतीने येतील. जसं मी आता आपण बोललो की माझ्या लाईफमध्ये ही एक सिच्युएशन आली किंवा याच्या अगोदर बऱ्याचशा आलेत, तशा तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन्स येतात. तुमच्या घरच्यांचं काही प्रॉब्लेम्स तुमच्यासोबत येतात, तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स काही तुम्ही फेस करत असता. तर मला असं म्हणायचं आहे की प्रॉब्लेम्स हे काळानुसार ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात. म्हणजे आपण प्रयत्न करतो आपल्या साईडनं, आणि जशी वेळ समोर जाते तसे प्रॉब्लेम्सला काहीतरी सोल्युशन निघतं आणि ते प्रॉब्लेम्स निघून जातात. या ठिकाणी सर्वात महत्वाचं राहतं की अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःचं धैर्य जे आहे ते कुठेतरी ढळून न देता, म्हणजे आपल्याला सेटबॅक बसला किंवा आपल्यासमोर प्रॉब्लेम आले, मग आपल्याला आपण म्हणतो की यार देवा मी एकटाच सापडतो का, अशा प्रकारचे विचार आपल्याला वाटतात. पण मी इथं सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखे प्रॉब्लेम इतरांना सुद्धा येतात आणि त्यातला एक प्रॉब्लेम तुम्हालाही आलाय. कदाचित इतरांचं टाइम वेगळा असेल आणि प्रॉब्लेमचं नेचर वेगळं असेल, तुमचं वेगळं आहे. पण मला म्हणायचं की या स्पर्धा परीक्षा करणारे जे कोणी ॲस्पिरंट्स आहेत, ज्या या माध्यमातून मला बघतायत, मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्हाला बिकट परिस्थिती येईल, तुम्हाला वेगवेगळ्या टेन्शन्सला किंवा इव्हन कधी कधी डिप्रेशन्सला सामोरे जावं लागेल, पण तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचा धीर कधीही सोडू नका. आणि आपण एक माणूस म्हणून आपण एक चांगली व्यक्ती आहोत हे कधीही सोडू नका. आणि आजकाल कधी कधी स्पर्धा परीक्षामध्ये काही मुलं ही चुकीचं पाऊल उचलतात, म्हणजे स्वतःचं आत्महत्या करणे वगैरे अशी काही केसेस आपण बघतोय. मी तुम्हाला विनंती करेन की अशा प्रकारचं कोणतंही पाऊल नैराश्यातून याच्यामधून उचलू नका, कारण कदाचित आपण त्या काळासाठी आपण तिथे डिप्रेस असतो, पण जर वेळ गेली, सकाळी उठून जेव्हा आपण झोपून उठतो त्यावेळेला कदाचित तेवढं टेन्शन आपल्याला नसतं. त्यामुळे स्वतःला सुद्धा वेळ द्या. नक्कीच. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असाल तर कदाचित त्या ठिकाणी निर्णय घेऊ नका, का तर आपण त्या लेवलला नसतो. तर मी म्हणेल स्वतःला सुद्धा वेळ द्यायला शिका, आणि कधी कधी काही गोष्टी ह्या वेळेवरती सोडायला शिकल्या पाहिजेत. वेळ जाईल तसं काही प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात. या सगळ्या गोष्टी बघत असताना काही स्वप्न तुम्ही आमच्या तरुणांना दाखवली आहेत, पण स्वप्न ही कधीच एका पातळीपर्यंत थांबत नाहीत आणि ते थांबू पण नाहीत, ते उंच उंच होत राहावेत. आज तुमच्या स्वप्नातलं पद तुम्हाला मिळालंय, पुढचं स्वप्न काय? मला सर पोलीस प्रशासनामध्ये खूप चांगलं काम करायचं. म्हणजे जे पद, ज्या पदासाठी मी ही परीक्षा रिपीट दिली, तर ते पद आज मिळालंय. तर मला असं वाटतं की पोलीस प्रशासनामध्ये जाऊन मी असं म्हणणार नाही, मी काही खूप मोठे शब्द वापरले नाही की समाजाला मला खूप मोठा न्याय द्यायचा आहे आणि मला खूप मोठा बदल करायचा आहे, म्हणजे ते मी प्रयत्न करेन. पण मी असं म्हणेल की मी खूप छोटं छोटं सांगेन की या पदावरती राहून मी म्हणणार नाही की हजारो लोकांमध्ये मी भलं करू शकतो एका वेळेला, पण मी म्हणेल की कदाचित असे कितीतरी वेळ येतील माझ्याकडे की एखादा गरजू माणूस ज्याला न्याय हवाय तो आपल्या समोर किंवा आपल्या समोर येईल आणि विनंती करेल की इथे इथं असं असं झालंय. तर त्या ठिकाणी आपली सतसत विवेक बुद्धी जागी ठेवून आपण जर त्या व्यक्तीला न्याय देऊ शकलो तर मला वाटतं की या पदाचं सार्थक करू शकेल. आता थोडंसं आणखी मागे जाऊयात. अगदी शाळा या पातळीपासून तुम्ही क्रमांक 1 वर येण्याचं स्वप्न बघितलंय. आज अगदी जी छोटी छोटी मुलं आहेत, बरोबर, त्यांनी या स्वप्नाकडे बघावं, त्यांना स्वप्न पडावीत म्हणून त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छेल? कारण आत्ता या घडीला तुम्ही एक पालक पण आहात आणि तुमच्या पालकांकडूनही तुम्हाला हा दृष्टिकोन मिळालाय. तर इथं उभं असताना आत्ता जी शाळेत जात आहेत मुलं, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय की त्यांनी या पातळीवर यावं? एक सर महत्वाची मी गोष्ट सांगेन की स्पर्धा आहे, म्हणजे प्रत्येक स्कूल लेवलला स्पर्धा आहे, पुढे जाऊन तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तिथं स्पर्धा आहे, इव्हन जॉबमध्ये गेला तरी जॉबमध्ये स्पर्धा आहे. तर या स्पर्धेच्या जगामध्ये मला वाटतं तुम्ही स्पर्धा करायलाही शिकलं पाहिजे, तेवढ्या हिरारीनं तुम्ही गोष्टी शिकायलाही म्हणजे मागे पुढे नाही बघितलं पाहिजे. पण मला असं वाटतं की कधीतरी स्वपण जे आपण म्हणतो की आपण स्वतःची एक ओळख असते, ती कुठेतरी इथे या रॅट रेसमध्ये आपण विसरून जाऊ नये असं मला वाटतं. आता त्या मुलांना काहीच माहिती नाही. बरोबर. पालकांनी त्यांना काय फीड द्यावा? मला असं वाटतं की सर पालकांचं एकच काम आहे डिरेक्शन देणं. म्हणजे पालकांची स्वप्न असतात,
पालकांनी त्या स्वप्नांबद्दल मुलांना सांगावं, वेगवेगळ्या क्षेत्रांचं नॉलेज त्यांना द्यावं आणि ते ज्या क्षेत्राला जाऊ इच्छितात त्याच्यामध्ये त्यांना मदत करावी. ते जिथं चुकतात त्यांना बोट धरून सांगावं की तू इथे चुकतोयस. पण मला असं वाटतं की पालकांनी प्रेशर करू नये स्वतःच्या मुलांना की तू हेच कर, हेच चांगलं आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक मुलगा हा वेगळा मुलगा आहे. त्या प्रत्येकाची इंटेलेक्च्युअल कॅपॅबिलिटी वेगळी आहे. कोणी स्पोर्टमध्ये चांगलं असतं, कोणी म्युझिकमध्ये चांगलं असतं, कोणी अकॅडमिक्समध्ये चांगलं असतं. तर त्यानुसार पालकांनी स्वतःच्या मुलाला त्या दिशेनं त्याला दिशा दिली पाहिजे. आणि आजकाल सगळी क्षेत्र चांगली आहेत. म्हणजे या क्षेत्रात या म्हणजे तुमचं कल्याण होईल असं अजिबात नाहीये. तर हा जो दृष्टिकोन आहे हा प्रत्येक पालकानं लक्षात ठेवला पाहिजे की आपला मुलगा हा वेगळा मुलगा आहे. इतरांचा मुलगा असं करतोय म्हणून त्यानेही तसंच केलं पाहिजे असं नाही पाहिजे. पण ज्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रामध्ये चांगलं करण्याचं काम कर, त्या क्षेत्रामध्ये उच्च कोटीला जाण्याचा प्रयत्न कर, हे महत्वाचं आहे. निश्चित. आज जे पद आपण स्वीकारलंय त्या पदाच्या आजचा आवाका आणि तुमची स्वप्न याला जुळवण्याचा आपण प्रयत्न करता आहातच, पण रोज परिस्थिती बदलतीये. तर या पदावर काम करत असतानाची आत्ताची आव्हानं तुम्हाला काय वाटतात? सर्वात मोठं आव्हान मला या पदाबद्दल म्हणजे जे मी असं म्हणेल की मला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स अजून यात आलेलं नाहीये, पण जे मी थेरॅटिकली वाचले का बघितलेलं आहे तर त्याच्याबद्दल म्हणेल की सध्या खूप डिफिकल्ट किंवा कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स आहेत. म्हणजे समाजामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम आहेत की त्याच्यासाठी यंत्रणा खूप ट्रेंड पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होतीये त्या पद्धतीने यंत्रणा सुद्धा इव्हॉल्व्ह झाली पाहिजे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा तेवढाच मोठ्या प्रमाणामध्ये वापर या सरकारी यंत्रणेमध्ये झाला पाहिजे, तरच आपण बाहेरच्या जगाशी चांगल्या पद्धतीने मॅच करू शकू. आणि आपल्या सरकारचं जे एक मुख्य ध्येय आहे नागरिकांना चांगल्यातल्या चांगल्या सोयी सुविधा पोहोचवणे, तेही त्यांच्या दारापर्यंत, हे जे मुख्य ध्येय हे तेव्हाच साध्य होईल जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजीची कास धराल, जेव्हा तुम्ही विज्ञानाची कास धराल. आणि ऑलरेडी म्हणजे विज्ञान किंवा टेक्नॉलॉजी कास धरलेली आहे, पण याला आपण जेवढ्या मोठ्या प्रमाणात धरू आणि जितक्या फास्ट इव्हॉल्व्ह होणाऱ्या टेक्नॉलॉजीनुसार आपण इव्हॉल्व्ह होऊ ते खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं ही तफावत कुठेतरी भरून काढण्याची सर्वात जास्त गरज आहे असं मला वाटतं. आपण जी स्वप्न स्वतःबद्दल बघितली आहेत आणि आता कामाच्या निमित्तानं समाजासाठी बघता आहात, येणाऱ्या पिढीसाठी बघता आहात, ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आजच्या मुलाखतीतून अनेकांना प्रेरणा मिळो. तुमच्या पावलावर पावलं टाकत याच मार्गावर किंवा या मार्गाला जे उपमार्ग फुटणार आहेत त्या मार्गावर त्यांनी पुढे निघत राहावं अशा त्यांना शुभेच्छा